सध्या भारताच्या राजकारणात पक्ष फोडाफोडीचं इतकं मोठ्या प्रमाणात पक्ष फोडाफोडी चालू आहे की सकाळी दिवस निघाला की न्यूजमध्ये एक ना एक पक्षातून खासदार फुटले आणि BJPमध्ये विलीन झाले अशी न्यूज तुम्हाला दिसणारच. याच्यातून फुटले याच्यात गेले, त्याच्यातून फुटले त्याच्यात गेले. म्हणजे आता असं वाटून राहिलं की विरोधात कोणी राहते की नाही, सगळे सत्ताधारी पक्षात सामील होऊन जातात, विरोधात कोणी राहते की नाही अशी शंका यायला लागली. पण एवढं समजा पक्ष फोडाफोडीचं नेमकं कारण काय आहे, याच्या मागं उद्देश काय आहे, किंवा एवढं खासदार फोडून एकाच पक्षात चालले, तर याच्या मागचं कारण काय आहे. तर त्याच्या मागचं एक असं मुख्य कारण आहे. ते कारण जर समजायचं असेल तर आपल्याला 1-2 महिने मागं जावं लागेल. 1-2 महिन्या अगोदर BJP सरकारनं एक लोकसभेमध्ये एक विधेयक मांडलं. ते 131वं विधेयक होतं, नारी शक्ती वंदन विधेयक. आता नारी शक्ती वंदन विधेयक, त्याला नाव असं नारी शक्ती दिलं आणि नारी शक्तीच्या आडून मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचं षडयंत्र त्याच्या मागं होतं. आणि ते घटना दुरुस्ती करण्यासाठी ते विधेयक मांडलं. आणि घटना दुरुस्ती भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 अंतर्गत 3 प्रकारे घटना दुरुस्ती होती आणि 3 प्रकारे घटना दुरुस्ती, त्याच्यातल्या विशेष बहुमतानं ही घटना दुरुस्ती करायची होती. आणि हे घटना दुरुस्ती करण्यासाठी सगळ्यात पहिली अट अशी आहे की सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 50% सदस्य तुम्हाला उपस्थित पाहिजे. आता सध्या सभागृहाची सदस्य संख्या आहे 543. त्याच्यापैकी तुम्हाला 272 सदस्य हे उपस्थित पाहिजे. ते आता उपस्थित पाहिजे. आणि त्या दिवशी उपस्थित किती होते? त्या दिवशी उपस्थित होते 528. म्हणजे 543 पैकी 528 खासदार हे उपस्थित होते. म्हणजे 50% जास्त उपस्थित होते. आणि घटना दुरुस्ती हे पारित होण्यासाठी, ते विधेयक पारित होण्यासाठी, ते घटना दुरुस्ती करण्यासाठी उपस्थित सदस्यांच्या आणि मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या 2/3 एवढे खासदारांचा त्या विधेयकाला पाठिंबा असला तर ते विधेयक पास होते आणि ती घटना दुरुस्ती होते, नाहीतर ते विधेयक पडते. आता विषय असा आहे की 543 एकूण सदस्य संख्येपैकी 528 उपस्थित होते. आणि आता 528 पैकी 528च्या 2/3 होतात 352. म्हणजे 352 जर का खासदारांचा त्याला पाठिंबा मिळाला असता तेव्हा कुठं घटना दुरुस्ती झाली असती. म्हणजे विचार करा, 272 मध्ये सरकार स्थापन होते आणि हे घटना दुरुस्तीसाठी 352 लागतात. म्हणजे घटना दुरुस्ती म्हणजे सरकार स्थापन करण्यापेक्षा कठीण काम आहे घटना दुरुस्ती. सोपं काम नाही आहे. म्हणजे घटना बदलणं हे सोपं काम नाही आहे. म्हणजे सरकार स्थापन करणं सोपं आहे, पण घटना बदलणं सोपं नाही आहे. सरकार 272 मध्ये स्थापन होते, याला 352 जर मतं भेटले असते तर ती घटना दुरुस्ती झाली असती आणि मतदारसंघाची पुनर्रचना झाली असती. परंतु भेटले किती? BJP सरकारला भेटले 298. म्हणजे 54 मतं कमी भेटले. मग आता 54 मतांना ते विधेयक पडलं आणि मग सरकारची नाचक्की झाली एक प्रकारे, किंवा एवढं मोठं विधेयक मांडून ते पडलं. मग आता 54 मतं कमी पडले आणि विरोधकाला तेव्हा पडले होते 230. मग आता 54 मतं कमी पडले, पण आता विधेयक तर पास करायचं आहे. मग आता 54 मतं आणता कुठून? मग आता 54 मतं आणण्यासाठी हा खटाटोप चालू आहे. याचे खासदार फोडा, त्याचे खासदार फोडा, आपल्या पक्षात घ्या आणि मग त्याच्यानंतर पुन्हा विधेयक मांडायचं आणि मग ते पास करून घ्यायचं, असं त्याच्या मागं खटाटोप आहे. पण हा खटाटोप जो आहे, नारी शक्ती वंदन विधेयक त्याला नाव देऊन आणि हे मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचं एवढं काय अर्जंट आहे? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की बा इतकी घाई कशासाठी? कारण की मतदारसंघाची पुनर्रचना करायची जर म्हटलं तर घटनेनुसार अनुच्छेद 82 अंतर्गत तुम्हाला जर मतदारसंघाची पुनर्रचना करायची असेल तर जनगणना झाल्यानंतर करणे बंधनकारक आहे. मग आता जनगणना झाली का? नाही. सध्या तर जनगणना चालू आहे. मग जनगणना व्हायच्या आधीच इतकी घाई कशासाठी? आणि
2011च्या जनगणनेच्या आधारावर आपण हे करायचं. म्हणजे 2011च्या जनगणना झाली, 2011ची जनगणना आता 2026, म्हणजे किती वर्ष झाले? 14-15 वर्ष झाले. मग 15 वर्षाच्या अगोदरची जनगणना, आता त्याच्यात काहीतरी वाढ झाली असेल. मग आता नवीन जनगणना झाल्यानंतर जर का हे केलं तर हे योग्य राहील. पण आता एवढी गडबड घाई कशासाठी की 2029च्या निवडणुकाच्या आधीच यांना करायचं कायसाठी आहे की त्याच्याही मागं एक कारण आहे. त्याच्या मागं कारण असं आहे की जर का भारतात उत्तर भारत आणि दक्षिण भारत असा जर तुम्ही विचार केला तर उत्तर भारतात BJPचं सगळ्यात जास्त वर्चस्व आहे दक्षिण भारतापेक्षा. दक्षिण भारतामध्ये कर्नाटक जर सोडलं तर बाकी राज्यामध्ये, केरळमध्ये तर याचं बिलकुल झिरो अस्तित्व आहे. तामिळनाडूमध्ये याचं अस्तित्व नाही आहे. त्याच्यानंतर तामिळनाडू झालं, कर्नाटकमध्ये याचं अस्तित्व आहे समजा BJPचं. त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये काही नाही आहे. आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू सोबत, तेलंगणा, केरळमध्ये काहीच नाही. त्याच्यानंतर ह्या असं बाकी जे दक्षिणेकडील राज्य आहेत त्यांचे कोणाचा ना कोणाचा आधार, प्रादेशिक पक्षाचा आधार घेऊनच यांचं वर्चस्व आहे. परंतु उत्तर भारतामध्ये यांचं बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे. मग आता विषय असा आहे की मतदारसंघाची पुनर्रचना जी असते ती असते लोकसंख्येच्या आधारावर. आता लोकसंख्या उत्तर भारतात ही जास्त आहे दक्षिण भारतापेक्षा. दक्षिण भारतात लोकसंख्या कमी आहे आणि उत्तर भारतात लोकसंख्या जास्त आहे. आता लोकसंख्येच्या आधारावर जर मतदारसंघाची पुनर्रचना करायची झाली तर विषय असा होते की उत्तर भारतात लोकसंख्या जास्त असल्यामुळे उत्तर भारतातले मतदारसंघाची संख्या वाढते आणि लोकप्रतिनिधीची संख्या वाढते. आता सध्या उत्तर भारतामधून 543 पैकी 207 खासदार येतात आणि त्याच्यामध्ये वाढ होणार आहे 33%. म्हणजे ते 207चे होतील 366 खासदार. आता यांना ही संख्या करायची आहे 850 टोटल खासदार. आता सध्या 543 आहे, त्याच्यानंतर 850 होणार जर का हे विधेयक पास झालं असतं तर. आता उत्तर भारतात यांचं वर्चस्व जास्त आहे आणि उत्तर भारतातली लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे तिथलं लोकप्रतिनिधित्व वाढणार आणि खासदाराची संख्या वाढणार आणि यांचं अस्तित्व असल्यामुळे यांचे खासदार तिथं जास्त निवडून येतील आणि यांचं दक्षिण भारतामध्ये वर्चस्व नाही. याचा त्याचा आधार घेऊन कसं थोडंफार समजा जे काही येतात ते येतात. तर दक्षिण भारतामध्ये समजा इंडिया आघाडी विरोधी पक्षाचं जर का वर्चस्व आहे आणि तिथली लोकसंख्या कमी असल्यामुळे तिथलं प्रतिनिधित्व कमी होते. आता विषय असा आहे की उत्तर भारतातलं जे समजा मतदारसंघाची पुनर्रचना केल्यानंतर 77% वाढवणार, ते दक्षिण भारतात 132 वरून 176 खासदार होतील, पण वाढ ही 33%च आहे. टक्केवारीमध्ये डबलचा फरक आहे डायरेक्ट. म्हणजे उत्तर भारतात 77% आणि दक्षिण भारतात 33%. म्हणजे विरोधकांना संपवण्याचा हा एक प्लॅनच आहे की जर का हे पास झालं तर आपण भविष्यात कधी पडणारच नाही. कारण की आपलं वर्चस्व उत्तर भारतात आणि उत्तर भारतातली लोकसंख्या जास्त, त्यामुळे मतदारसंघ जास्त, त्यामुळे लोकप्रतिनिधी जास्त, त्यामुळे आपण कधी म्हणजे BJP सरकार हे पडणं शक्यच नाही मग. कारण की दक्षिण भारतातही थोडंफार ते याच्या त्याच्या आधारानं निवडून येऊनच राहिले आणि उत्तर भारतात तर त्याचं गठ्ठा वोटिंगच आहे. तर उत्तर भारतात 77% वाढणं, दक्षिण भारतात 33% आणि पूर्व भारत जो आहे, पूर्व भारतात 14.4% वरून 13.7% असं प्रतिनिधित्व कमी होऊ राहिलं आणि ईशान्य भारतातही 4.4% वरून 3.8% असं प्रतिनिधित्व कमी होऊन राहिलं. म्हणजे 4हून 3.8 आणि ईशान्य भारतात आणि पूर्व भारतात 14.4हून 13.7 असं प्रतिनिधित्व यांचं कमी होऊ राहिलं. मग यांना माहीत होतं की जर का ही घटना दुरुस्ती आपण एकदा करून घेतली आणि एकदा आपण मतदारसंघाची पुनर्रचना केली तर आपले खासदार निवडून येणार आणि आपल्याला सरकार स्थापन करण्यासाठी जास्त अशी विशेष मेहनत घ्यायचं काम नाही पडणार. हे त्याच्या मागचं षड्यंत्र आहे. म्हणून हे सर्व पक्ष फोडाफोडीचं राजकारण चालू आहे. काही करून 54 खासदाराची भरपाई कशी करता येईल आणि 54 मतं आपल्याला कमी पडाले, 54 मतामुळेच ते विधेयक पडलं. 54 मतं आता कशी मिळतील, खासदार कसे मिळतील, याच्यासाठी हे सगळं षड्यंत्र चालू आहे आणि त्यासाठी हे सर्व फोडाफोडीचं राजकारण चालू आहे. हे असं त्याच्या मागचं सर्व गणित आहे. धन्यवाद.